Hello student, I am Yogesh and you are watching Your Project, the easiest and the finest way to learn the concept. The channel where you can feel the subject and then you realize that you are in love with the subject. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अल्कोहोल्स बद्दल. In this video we are discussing about the introduction part and their classification. So guys, let us discuss about the alcohol and their classification. An organic compound containing hydroxyl group means OH group directly attached to the saturated carbon means like this. आणि अशा कार्बनला जर OH ग्रुप जर अटॅच असतो तेव्हा त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, या दोन्ही एक्झाम्पलमध्ये OH ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बनला अटॅच आहे म्हणून हे अल्कोहोल आहे. पण तोच OH ग्रुप जर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट अटॅच असेल तर तो कंपाऊंड अल्कोहोल नसणार. फॉर एक्झाम्पल, तर हा कंपाऊंड काय आहे, फिनॉल, नॉट ॲन अल्कोहोल. पण हाच OH ग्रुप जर ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असलेल्या साईड चेनमधील कार्बनला जर अटॅच असेल तर तो मात्र अल्कोहोल आहे आणि अशा अल्कोहोलला आपण ॲरोमॅटिक अल्कोहोल असे म्हणतो. नाव गाईज, लेट अस डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येते ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. एखाद्या कंपाऊंडमध्ये किती OH ग्रुप प्रेझेंट आहेत त्याच्या बेसिसवर आपण त्याला क्लासिफाय करतो. त्यामध्ये फर्स्ट आहे मोनोहायब्रिड अल्कोहोल. आता इथे मोनो या शब्दाचा अर्थ होतो वन, म्हणजे असा कंपाऊंड इट कंटेन ओनली वन OH ग्रुप, त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच OH ग्रुप असतो, तेव्हा अशा अल्कोहोलला आपण मोनोहायब्रिड अल्कोहोल असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तर या दोन्ही एक्झाम्पलमध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळे अशा कंपाऊंडला आपण मोनोहायब्रिड अल्कोहोल म्हणू शकतो. नेक्स्ट इज डायहायब्रिड अल्कोहोल. आता इथे डाय या शब्दाचा अर्थ होतो दोन, म्हणजे असे कंपाऊंड इट कंटेन टू OH ग्रुप, त्या मॉलिक्यूलमध्ये जर दोन OH ग्रुप असतील तेव्हा त्या कंपाऊंडला आपण डायहायब्रिड अल्कोहोल असे म्हणू. फॉर एक्झाम्पल, इथिलीन ग्लायकॉल अँड प्रोपिलिन ग्लायकॉल. तर या दोन्ही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दोन OH ग्रुप प्रेझेंट दिसतील. सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ डायहायब्रिड अल्कोहोल. थर्ड इज ट्रायहायब्रिड अल्कोहोल. आता इथे ट्राय या शब्दाचा अर्थ होतो थ्री, म्हणजे इट कंटेन 3 OH ग्रुप. फॉर एक्झाम्पल, ग्लिसेरॉल. इथे बघा, या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 3 OH ग्रुप प्रेझेंट दिसतील. सो इट इज अन ट्रायहायब्रिड अल्कोहोल. फोर्थ इज पॉलिहायब्रिड अल्कोहोल. इथे पॉली या शब्दाचा अर्थ होतो मेनी, म्हणजे असा कंपाऊंड इट कंटेन मोर दॅन 3 OH ग्रुप, तेव्हा त्या कंपाऊंडला आपण पॉलिहायब्रिड अल्कोहोल असे म्हणू. फॉर एक्झाम्पल, सॉर्बिटॉल. या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघाल तर टोटल 6 OH ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळे इट इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिहायब्रिड अल्कोहोल. नाव गाईज, लेट अस डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायब्रिड अल्कोहोल इन डिटेल. Monohybrid alcohol are further classified on the basis of types of hybridization of carbon atom to which OH group is attached. यामध्ये कार्बनला अटॅच असणारा जो OH ग्रुप आहे तो कार्बन कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन फॉर्म करतो त्याच्या बेसिसवरती परत हे मोनोहायब्रिड अल्कोहोल क्लासिफाय केले गेलेले आहेत. इन दिस फर्स्ट वी डिस्कसिंग अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज कार्बन. याचा अर्थ असा होतो, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन हा sp3 हायब्रिडाइज असायला पाहिजे. त्यामध्ये पहिला आहे प्रायमरी अल्कोहोल, मीन्स 1 डिग्री अल्कोहोल. द जनरल फॉर्म्युला ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज, यामध्ये OH हा या कार्बनला बॉन्डेड आहे, तो कार्बन फक्त आणि फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून या कार्बनचं नेचर हे 1 डिग्री आहे. सो इट इज अन प्रायमरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल,
या दोन्ही एक्झाम्पलमध्ये OH ग्रुप त्याच कार्बनला अटॅच आहे. तो कार्बन फक्त आणि फक्त एकाच कार्बनसोबत बाउंडेड आहे. सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्कोहोल. नाव लेट अस सी सेकंडरी अल्कोहोल. मीन्स 2 degree alcohol. The general formula of secondary alcohol is, note that here R or R dash may be same or may be different. Secondary alcohol म्हणजेच OH group attached to those carbon which is directly attached to other 2 carbon atom. म्हणजे OH ग्रुप हा अशा कार्बनला अटॅच असतो की जो कार्बन इतर 2 कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड असेल. म्हणजे या कार्बनचं नेचर हे 2 डिग्री आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन इतर 2 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्कोहोल. नाउ लेट अस सी अबाउट टर्शियरी अल्कोहोल. The general formula of tertiary alcohol is, here R, R dash and R double dash may be same or different. Tertiary alcohol means OH group is attached to those carbon which is directly attached to 3 other carbon atom. म्हणजे OH ग्रुप हा अशा कार्बनला अटॅच असतो की जो कार्बन इतर 3 कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड असतो. म्हणजे या कार्बनचं नेचर हे 3 डिग्री असेल. फॉर एक्झाम्पल दिस OH ग्रुप इज अटॅच टू दोज कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन. सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ टर्शियरी अल्कोहोल. नेक्स्ट इज द अलिलिक अल्कोहोल. नाउ व्हॉट इज मीन बाय अलिलिक अल्कोहोल? अलिलिक ग्रुप मीन्स ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनच्या नेक्स्ट कार्बनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, तेव्हा आपण त्याला अलिलिक अल्कोहोल असे म्हणतो. नेक्स्ट इज बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल मीन्स जेव्हा बेन्झिन रिंगला एक कार्बन अटॅच असतो आणि त्या कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट असतो तेव्हा त्याला बेन्झिलिक अल्कोहोल असे म्हणतो. आतापर्यंत आपण क्लासिफिकेशन बघितलं, त्यामध्ये कार्बन हा sp3 हायब्रिडाइज होता. आता बघू क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल व्हेन द कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. म्हणजे अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन मात्र sp2 हायब्रिडाइज असेल. त्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे, ते म्हणजे व्हिनिलिक अल्कोहोल. नाउ व्हॉट इज मीन बाय व्हिनिलिक अल्कोहोल? OH group is attached to those carbon which contain carbon-carbon double bond. म्हणजे OH ग्रुप हा अशा कार्बनला अटॅच आहे की ज्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल आणि त्यामधील हा जो कार्बन आहे तो मात्र sp2 हायब्रिडाइज असतो. सो गाइज, दिस इज ऑल अबाउट अल्कोहोल and their classification. In upcoming next video, we are discussing about the preparation of alcohol in details.